एक घास प्रेमाचा खास तुमच्यासाठी. चला तर मग आज आपण खरवसवडीची रेसिपी पाहणार आहोत. खरवसवडी ही गाईच्या कोवळ्या दुधापासून बनवली जाते. तर कोणी कोणी याला चीक पण म्हणतात. तर आता इथे रेसिपीला सुरुवात करूया. एका मोठ्या भांड्यामध्ये इथे 1 लिटर गाईचं कोवळं दूध घ्यायचं आहे आणि 1 लिटरसाठी इथे पाव किलो साखर घ्यायची आहे आणि 1.5 ग्लास पाणी घ्यायचं आहे आणि मिक्स करायचं आहे. तर साखर पूर्ण विरघळून घ्यायची ह्या दुधामध्ये. तर सतत मिक्स करायचं म्हणजे साखर लवकर विरघळली जाते. तर आता साखर विरघळली आहे तर इथे आपण वेलची पावडर घालायची आहे आणि वेलची पावडरमध्ये अगदी किंचित इथे जायफळ पण घेतलं आहे आणि दुधामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर एका ताटामध्ये आपल्याला दूध घालून घ्यायचं आहे. तर इथे चमच्यानेच घ्यायचे कारण कधी कधी साखर खाली बसते, मग वरचं गोडी थोडी कमी होते आणि खाली जे राहतं ते जास्त गोड होतं, म्हणून मिक्स करून आपल्याला ताटामध्ये घालायचे. नंतर कढईमध्ये एक स्टँड ठेवायचे, 1.5 ग्लास पाणी घालायचे आणि ताट आपल्याला कढईमध्ये ठेवायचे आणि झाकण ठेवून 15 मिनिट हे वाफवून घ्यायचे. तर इथे आपण आता कुकरच्या डब्यामध्ये दूध घालून घेऊया. तर आता ताटातल्या वड्या बघूया सेट झाल्यात का. तर आता इथे सेट झाले. तर थोडंसं पाणी येतं वरती, ते काढून घ्यायचं आणि ताट आता इथे काढून आपल्याला थंड करून घ्यायचे. तर आता इथे कुकरचा डबा आपण स्टँडवर ठेवून झाकण ठेवायचे. 10-15 मिनटासाठी वाफवून घ्यायचे. तर 10-15 मिनटांनी बघायचे हे पण मिश्रण सेट झाले. तर आता हे काढून घ्यायचे. नंतर ताटातलं मिश्रण थंड झालं की वड्या कापून घ्यायच्यात. तर तुम्ही बघू शकता खूप मस्त झाले. कुकरच्या डब्यातल्या पण छान झाल्यात. तर कुकरच्या डब्यातला पण आपण इथे कापून घेऊया. तर खूप मस्त असं जाळीदार इथे वड्या तयार झाल्यात. तर कुकरच्या डब्यातला अजून थोडं गरम आहे. तर आता इथे सर्व करायचे. अतिशय हेल्दी अशा इथे वड्या तयार झाल्यात. तर खायला पण एकदम टेस्टी लागतात. तर रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आवडली असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.